झेल पकडले तर 3000. अजून सुशांत भगत आणि गुड्डू कडनं हे पारितोषिक आलेलं आहे. या पारितोषिकाचा नक्कीच आपण या ठिकाणी अनाउन्समेंट केलेला आहे. आणि या संधीचं सोनं करा बघा. तुम्हाला गुड्डू आणि सुशांत कडनं हे पारितोषिक आले. अजून काय कुणाल मात्रेकडून 2 विकेट साठी 500. बक्षिसांची खैराट लास्ट मॅच आहे. नक्कीच खूप चांगला सामना रंगेल. यात मात्र तिल मात्र शंकाच नाहीये. पण कोण जिंकेल आणि कोण हरेल हे फार महत्वाचं आहे. नॉकआउट मुकाबला. जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये दाखल होईल आणि हरेल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर जाईल. महत्वाचा मच नीडेड मॅच, डू ऑर डाय. ऐकूया पूर्वार्ध पुन्हा एकदा दीपकजी पाटील यांच्या गोड आवाजातून. हॅलो, थँक्यू सो मच रिवॉल्जी मात्रे. जाऊया आजच्या रात्रीमधील शेवटच्या लढतीकडे. आर्या स्पोर्ट्स ओळे आणि ग्रुप ग्रामपंचायत ओळे सरपंच रुपेशभाई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धेश ट्रॉफीचं दमदार आयोजन. पनवेल उरण आमदार चषक 2024. आज डी पोलो मधले सामने तुमच्या समोर आलेत आणि त्यामधील 8 संघांमधून 2 संघ पुढे येताना दिसलेत, बोर्ले आणि धाकटा कांदा. आणि या 2 टीम्स मध्ये मात्र घमासान युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग स्वीकारले ती श्री स्वयंभू माऊली धाकटा कांदा या संघानं. आणि फलंदाजीचं आमंत्रण देण्यात आलंय ते प्रदीप पाटील बोर्ले पुरस्कृत सचिन पाटील स्मृती बोर्ले या संघाला. नक्कीच दीपक पाटील सर, जर आपण विचार केला ना तर या दोन्ही संघांना आता खूप खूप शुभेच्छा येत आहेत. हवेली ग्रुप, अर्थातच गोल्डन ग्रुप, आमचा तुमच्या अगदी मैदानाच्या बाजूला असणारी गोल्डन हवेली. आणि तिथे दीपक शेठ म्हात्रे, संजय गायकवाड, प्रशांत घरत, मंगेश गायकवाड, विनायक भाया या सर्वांच्या वतीनं बघा जेडी भाई, सर्वांच्या वतीनं दोन्ही टीम्सना खूप शुभेच्छा येत आहेत की कोण जिंकेल आणि मात्र बक्षिसांची देखील खैराट होतोय. देऊया शुभेच्छा या ग्रुपच्या वतीनं. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. बोर्ले संघाकडून संदेश पाटील आणि प्रफुल्ल पाटील जांबो. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सौरभ भगत. पहिलाच बॉल आणि इकडे मात्र फटका फसलाय. चांबो बाद. मोठी विकेट या मॅचची. भोपळाही फोडू दिला नाहीये चांबोला. 0 या धावसंख्येवर बोर्ले टीमची रन मशीन यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर मात्र चांबो सारखा मोठा मोहरा गमावलाय तो बोर्ले संघानं. सौरभ भगत आज संपूर्णपणे आजच्या रात्रीमध्ये ज्या गोलंदाजाची दहशत अनुभवले प्रत्येक संघानं. सुरुवातीला नितळस, त्यानंतर कुडावे आणि आता मात्र बोर्ले संघाच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवर विकेट. फिरून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चेंडू शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. देवेंद्र पाटील 3ऱ्या क्रमांकावर दाखल झालेत. लढावं लागणार आहे चांबो विना या मॅच मध्ये. पहा चांगला आउट स्विंग आहे, लेग ब्रेक चांगले करतोय सौरभ भगत. बॉलला उसळी देतोय, बाहेर काढतोय, त्यामुळे थोडस जिकिरीचं होतंय उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी खास करून. 2 चेंडू निर्धाव आलेत. सौरभ भगत आज नक्कीच सगळ्यांची वाहवा मिळवत असताना आणखीन एक निर्धाव चेंडू. डॉट बॉल. संपूर्णपणे रात्रीमध्ये या गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. बिलकुल धावा दिलेल्या नाहीयेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा गोलंदाजी मधून घेतलाय तो सौरभ भगतनं. आणि एक चांगला गोलंदाज करत धाकटा खांदासाठी तो ठरलाय आजच्या रात्रीमध्ये. संघाला विजयाचा शिल्पकार राहिलाय तो सौरभ.
यावेळेचा ही निर्धाव चेंडू डॉट बॉल. शांभू पहिल्या बॉलवर बाद झाला आणि आता मात्र संपूर्णपणे डॉमिनेट करत असताना देवेंद्र पाटील अगदी फुटवर्कचा अभाव प्रामुख्याने जाणवतोय. खरं तर थोडासा पहा, जागेवरून स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न, परंतु ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय हे मात्र तो विसरलाय. ही लाईन खरं तर त्याला अजूनही समजलेली नाहीये, हेच म्हणावं लागेल. डॉट बॉल. ओ टो एंडला बॉल लागला, इथे पाहावं लागेल आणि चेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. देवेंद्र पाटीलच्या स्वरूपामध्ये आणखीन एक सफलता मात्र मिळाले, ती सौरभ भगतला. दुसरा धक्का बोर्ले टीमला. आणि दीपक शेठ म्हात्रे कोण यांच्याकडनं बघा, फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. लगातार 2 षटकार मारल्यानंतर 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. परंतु आता मात्र थोडी गळती सुरू झाली आहे बोर्ले टीमची, एकामागून एक विकेट पाहायला मिळते. निर्धाव षटक टाकण्याच्या तयारीमध्ये यापूर्वी जयमाता दिघोडे संघाचा निवृत्ती पाटीलनं निर्धाव षटक हाताळलं होतं. या स्पर्धेमध्ये एक मेडन ओव्हर आले. इकडे पाहूया दुसरं मेडन ओव्हर मात्र टाकटाकांदाचा गोलंदाज सौरभ भगत फेकणार का? संपूर्णपणे डॉमिनेट केले बोर्ले संघाच्या फलंदाजांना. लेफ्ट मोहत विकेटना निर्धाव षटक टाकण्याच्या तयारीमध्ये कट करण्याचा प्रयत्न. इट्स अ मेडन ओव्हर फिनिश. निर्धाव षटक हाताळलं या स्पर्धेमधलं दुसरं निर्धाव षटक. निवृत्ती पाटील दिघोडेच्या नंतर सौरभ भगत टाकटाकांदा या गोलंदाजाच्या नावावर. एकही धाव नाहीये पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 2 गडी बाद. बोर्ले संघ 0.